आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। आज पूरग्रस्त समितीने गांधी पुतळा चौक येथे कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। अलमट्टी व हिप्परगी डॅममधून पाणी सोडावं, अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशारा पूर समितीने प्रशासनाला दिला। चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली। सगळ्यात आधी पूर फटका गावभाग परिसर, लक्ष्मी शेळके मळा, जुना चंदूर रोड आदी भागाला बसत असतो। पूर समितीचे सदस्य, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कोल्हापूर, सांगली, शिरोळ, हातलंगडे, इचलकरंजी शहराला पंचगंगा पुराचा फटका दरवर्षी मोठ्या प्रमाणात बसत असतो। पंचगंगा शहरालगत असणाऱ्या पूरपट्ट्यांमध्ये रहिवासी मोठ्या प्रमाणात आहेत। गावभाग, शेळकेमळा, अष्टविनायक कॉलनी, बागवानपट्टी, जुना चंदूर रोड या ठिकाणी पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो। कर्नाटकातील अलमट्टी व हिप्परगी डॅममधून पाणी सोडण्यात येत आहे। त्याची तीव्रता वाढवावी व पंचगंगा नदीमध्ये जो गाळ आहे तो गाळ काढावा या मागणीसाठी आज पूर समितीने गांधी पुतळा चौक येथे रास्ता रोको केला। यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच महाराष्ट्र सरकारलाही धारेवर धरण्यात आलं। यावेळी दोन्ही सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। धोका पातळीकडे पंचगंगेची वाटचाल सुरू आहे। नागरी वस्तीमध्ये पाणी येऊ लागले। महाराष्ट्र सरकारने व कर्नाटक सरकारने समन्वय साधून अलमट्टी व हिप्परगी धरणातून जेवढा पाण्याचा विसर्ग होईल तेवढा करावा। पाण्याचा विसर्ग झाला तर शिरोळ व इचलकरंजी शहराला पुराचा फटका बसणार नाही, अशी मागणी यावेळी पूर समितीने केली। यावेळी पूर समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी महिलांनीही मोठा सहभाग नोंदवला। हिप्परगी डॅमच्या विरोधात होतं, कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ होतं। हे कर्नाटक प्रायोजित आपला पूर आलेला आहे। हिप्परगी डॅममध्ये आता सध्या 522.8 मीटर पाणी लेवलची क्षमता करून ते पाणी विसर्ग करत आहेत। आमची पूर्वीपासून मागणी आहे की हिप्परगी डॅममध्ये 31 जुलैपर्यंत 520 मीटरच्या लेवलनं पाणी साठवून बाकीचं पाणी त्यांनी सोडावं, पण ते शासन ऐकत नाही आणि आमचे अधिकारी पण आम्हाला हे बोलताबा मारतात की त्यांनी पाणी आलमट्टीनं डिस्पॅच करायला लागल्यात, तितकं सोडल्यात। पण आलमट्टीच्या आधी हिप्परगी धरण आहे। आलमट्टी ज्यावेळी पाणी विसर्ग करतोय ते हिप्परगी डॅमपर्यंत पाण्याची लेवल कमी होत्या। हिप्परगी डॅम ते राजापूर बंधारा किंवा राजाराम बंधारापर्यंत पाणी कमी होत नाही। ते कमी होण्यासाठी हिप्परगी डॅममधलं पाणी कमी करायला पाहिजे। आत्ता जे दाखवलं त्यांनी पाणी सोडताना फक्त आपलं जे चाललंय तेवढंच त्यांनी सोडायला लागल्यात, पण तटवल्यामुळं पाणी 18, 19 जुलैपर्यंत 520 मीटरपर्यंत पाणी लेवल हिप्परगीची होती। त्यावेळी आपल्या पंचगंगाचा नदीचा पूल रिकामा होता आणि 20 तारखेला त्यांनी 522 मीटर पाणी लेवल केल्यानंतर आमच्या पुलावर जवळजवळ 6 ते 7 फूट पाणी आलेलं आहे आणि एक मानवनिर्मित 100% पूर आहे आणि महाराष्ट्र शासनाची नोंद घ्यावी आणि आपले अधिकारी तिथं नेमून ते रिकामा करून घ्यावं 520 मीटरपर्यंत, अशी आमची मागणी आहे।